हातावर तीळ असणं चांगलं आहे की वाईट आहे? आता काय आहे ना, तिळाला सौंदर्याचं प्रतीक वगैरे काय काय म्हणलं गेलेलं आहे, पण खरं तर तीळ हातावरती कुठेही वाईट. बर. हातावरती जिथं तीळ येईल त्या ग्रहाचा तो दुष्परिणाम देतो. आणि महत्वाचं म्हणजे तीळ येतात आणि जातात पण, असं नाही की जन्मतःच असतात. जन्मतः असणारा तीळ हा त्या ग्रहामधला दोष देतोच, पण तो आयुष्यभर असल्यामुळे तो कमी जाणवतो. पण अचानक येणारा तीळ आहे ना, हा खूप जास्त त्रासदायक असतो आणि स्पेसिफिकली तो आरोग्याच्या बाबतीत. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. एक माझ्या ओळखीचे होते, त्यांच्या शुक्र ग्रहावरती अचानक तीळ आला होता. आता शुक्र म्हणजे काय, तर सौंदर्य, आणि सौंदर्यावरती तीळ, त्या व्यक्तीला ब्रेस्ट कॅन्सर झाला. अरे बापरे. आणि ज्यावेळेस तीळ आला त्याच्यानंतर पुढच्या साधारण वर्ष ते 1.5 वर्षाच्या आतच तो डिटेक्ट झाला. त्या व्यक्तीला ब्रेस्ट काढावा लागला. अरे बापरे. पण हे हातावरती क्लिअर कट इंडिकेशन्स असतात की तुमच्या कुठल्या ऑर्गनमध्ये प्रॉब्लेम आहे. कुठल्या ऑर्गनमध्ये प्रॉब्लेम आहे हे कुठल्या ग्रहावरती तीळ आलेलं आहे त्याच्यावरनं कळतं. फॉर एक्झाम्पल, जर तुमच्या रवीच्या बोटावरती कुठेही तीळ असेल तर तुम्हाला डोळ्याचे किंवा हृदयाचे मेजर प्रॉब्लेम असू शकतात. आणि तो अचानक आला तर ते त्रास खूप जास्त त्यावेळेला होणार आहेत. सो तीळ हा हातावरती कुठेही वाईटच.